कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। सेवा समर्पण यातूनच सिद्धी प्राप्त होते आणि शाश्वत समाधान मिळवण्यासाठी प्रेमाच्या भक्तीची अधिस्वीकृती झाली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुना गाडगिळ यांच्या सहकार्याने आयोजित विवेकाची अमृतवाणीच्या 3ऱ्या दिवशी तथा समारोपाप्रसंगी ते बोलत होते। प्रारंभी आर्यन क्रिएशनच्या वतीने विनायक होटकर यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले। लोकमान्य टिळक सभागृह एम्फी थिएटर येथे सकाळी 6:25 प्रवचनाला प्रारंभ झाला। श्री नारद भक्तिसूत्र यामध्ये प्रेम, भक्ती, नामस्मरण, सेवा, समर्पण यातून आत्मा शुद्धी होते आणि त्याच मार्गाने ईश्वराकडे जाता येते। सौभाग्याचे प्रतीक म्हणून महिला कपाळावर सिंदूर लावतात। पुरुषांनी आपल्या कपाळावर तिलक लावल्यास ते शक्तीचे प्रतीक दिसून येते। सनातन हिंदू राष्ट्र होण्याची ही काळाची गरज आहे। नामस्मरणातून भक्तीची प्राप्ती होते, सेवेने अंतःकरण शुद्ध होते, तृप्तीमध्ये कृतार्थता आहे। चांगले ऐकले तर चांगले बोलता येते, म्हणूनच कानाचा समुद्र करा आणि ऐकण्याची नदी अखंड प्रवाहित झाली पाहिजे, असेही श्री नारद भक्ती सूत्रात सांगितल्याचे निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले। दिवाळी पूर्व विवेकाची अमृतवाणी गेल्या 15 वर्षांपासून अखंडपणे पहाटेच्या सुमारास सुरू असून यंदाच्या वर्षी श्री नारद भक्ती सूत्र या विषयावर प्रवचन करण्यात आले। 3ही दिवस रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। अक्कलकोट, मंगळवेढा, धाराशिव, पुणे, सांगोला या ठिकाणाहून अनेक जणांनी सकाळी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। महिला, पुरुष आणि युवकांची गर्दी होती। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्या प्रयत्नातून आर्यन क्रिएशन आणि पुना गाडगिळ अँड सन्स यांच्या सहकार्यातून तसेच मसापचे उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, खजिनदार अमोल धाबळे, प्रकाश मोकाशे, अविनाश महागावकर, प्रसिद्धी प्रमुख विनायक होटकर यांच्या परिश्रमाने हा 3 दिवसीय विवेकाची अमृतवाणी कार्यक्रम यशस्वी झाला। कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध गायिका वीणा बादरायणी यांनी आपल्या सुमधुर आवाजातून पसायदान गायले आणि कार्यक्रमाचा समारोप झाला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।